प्रधानमंत्री आवास योजना 2026-27 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे नाव या योजनेत असेल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2026-27च्या नवीन टप्प्याचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये ग्रामसभा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम लाभार्थी यादी देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित विभागाकडून FTO तयार करण्यात येत आहे. FTO मंजूर झाल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसाच्या आतच 40,000चा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या गावातील पडताळणी पूर्ण झाली असेल किंवा तुमचे नाव अंतिम यादीत असेल, तर तुमच्या खात्यातही लवकरच पहिला हप्ता जमा होऊ शकतो. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाही. प्रत्येक राज्यातील प्रशासकीय प्रक्रिया, जिल्हानिहाय मंजुरी आणि FTO तयार होण्याच्या तारखेनुसार टप्प्याटप्प्याने हप्ते वितरित केले जाणार आहे. त्यामुळे काहींना पैसे आधी मिळतील तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच आपले बँक खाते सक्रिय आहे की नाही याची देखील तुम्ही खात्री करून घ्या. आणि अंतिम लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का याची खात्री करून घ्या. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या. याशिवाय PMAYGच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी आणि अर्जाची स्थिती देखील तपासता येते. जर FTO तयार असेल तर काही दिवसातच रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. तुमच्या खात्यात रक्कम कधी जमा होईल हे तुमच्या गावातील आणि राज्यातील प्रक्रिया पूर्ण होण्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला या योजनेबाबत कोणताही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. अशा सरकारी योजनेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.